सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे. तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे. तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने. डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल तर्फे दर सोमवारी खल्लार येथे रुग्णांच्या सेवेसाठी बस सुविधा उपलब्ध. योगेंद्रजी गोडे व सोनाली ताई गोडे यांच्या प्रयत्नाने उपक्रम. मनुष्य जीवनातील जन्माला येतोय, परंतु त्याचं कौतुक व त्याचं कार्य त्यांच्यावर सगळं अवलंबून असतं. त्याचप्रमाणे कोणताही व्यक्ती म्हटला की जन्मगाव एक आठवण येत असतं. त्या अनुषंगाने काही काळात स्वर्गवासी हरिभाऊजी ढिके खल्लार गावामध्ये त्यांचं नेतृत्व राहायचं. वेळ काळ बदलत राहतो. गावामधील लहानसा व्यक्ती मोठा होतो आणि संसारात गुंतून जातो. परंतु हे माझं गाव काहीतरी मी करावं या निमित्त ग्रामीण भाग म्हटलं की संपूर्ण सुविधा त्यांना मिळत नाही. त्या कारणाने अशी संकल्पना योगेंद्रजी गोडे व सोनालीताई गोडे यांनी खल्लार गावामध्ये सोमवारपासून डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मारडी रोड अमरावती या हॉस्पिटलची रुग्णसेवा बस खल्लार येथून सुरुवात केली. पहिला दिवस असताना सुद्धा संपूर्ण गावातील आनंदमय वातावरण पाहायला मिळालं. यावेळी स्वर्गवासी हरिभाऊजी डिके यांचे सुपुत्र हेमंत पाटील डिके यांचे सुद्धा मोलाचे योगदान आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा रुग्णांसोबत चर्चा करताना गावातील एवढा मोठा उपक्रम कसा वाटत आहे तुम्हाला, यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले. कुठेतरी गावाचं नाव, गावाच्या बद्दल आपुलकी ही आज सिद्ध झाली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील या उपक्रमाची प्रशंसा केली जात आहे. येणारा काळ बघण्यासारखा आहे. हे जे राजेंद्र गोडे साहेब आहे, हे आमचे नातेवाईक असल्यामुळे, सोनालीताई आमचे आत्याच असल्यामुळे चांगला उपक्रम आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. तरफ से जो बस आई है अपने गांव की सेवा जो कर रही है पेशेंट की, तो सही तरीके से कर रहे हैं. ऐसा आदमी और भी चाहिए, अपनी चाहिए. हाँ, बहुत सही आदमी है और सही खिदमत कर रहा अपने सेवा के लिए. अपने गांव के लेवल पर छोटा सा खेड़ा है. हाँ, अच्छे काम कर रहे हैं. ये तो तकदीर वाले भाव के अपने गांव वाले कि ऐसा आदमी मिला है. अपने गांव में सेवा का काम है, आखिरी यहाँ तक के नहीं पहुँच सकता. हाँ, ये इनकी सेवा के वजह से वहाँ लोगों को पहुँचा और इन्होंने काम कर रहे हैं गांव लेवल पर. कम से कम 4 जान बची, चारों का फायदा हुआ. तो गांव लेवल के ऊपर वाला उनको आशीर्वाद भी देगा और अच्छे काम को बढ़ोतरी रखेगा उनके. यांचं योगदान आपले स्वर्गीय हरिभाऊ डिके, त्यांचे सुपुत्र हेमंत पाटील डिके यांना या गोष्टीचं श्रेय जाते. आणि गावामध्ये अशी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आम्ही गावकरी आभार मानतो. त्यांनी चांगलाच पुढाकार घेतला. हेमंतजी डिके यांच्या बहिणी आहेत सोनूताई, सोनाली, यांचे पती राजेंद्रजी गोडे यांच्या सहभागातून हा कार्यक्रम आपल्या खल्लार या परिसरात उपक्रम म्हणून गोडे कॉलेजपर्यंत सर्व रुग्णांची मोफत सेवा जाणे आणि येणे, आणि जे भरती पेशंट राहतील त्यांची जेवणाची व्यवस्था आणि इतर पेशंटसाठी उपचारानंतर पुढील जे काही प्रोसिजरप्रमाणे अशी ती सुविधा देण्यात येत आहे. त्याबद्दल गोडे कॉलेजचे मनापासून धन्यवाद. आगे गाँव से थे, गाजीपुर दे के बहुत नेता अच्छे थे. वो पूरी खल्लार उनके पीछे थी. कोई भेदभाव नहीं था. क्या देखना पड़ता, गरीब गुर्दा को सवलत मिल रही. सदर रुग्ण बस खल्लार येथील हनुमान मंदिरापासून सकाळी 8:30 वाजता जाईल. तसेच सदर रुग्ण बस सेवा दर सोमवारी राहील. संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील रुग्णांनी आवश्यक लाभ घ्यावा.
स्वर्गवासी हरिभाऊजी डिके यांच्या सुपुत्री सोनालीताई गोडे यांनी असा एक संकल्प आपल्या खल्लार गावामधून सुरुवात केली की आपल्या इथून अमरावती शहरामधून एक गाडी पाठवावी आणि त्यानंतर वृद्ध लोकांना काहीतरी त्यांना काही व्यवस्था होत नाही, त्या अनुषंगाने त्यांना काहीतरी मदत व्हावी. त्या कारणाने त्यांचा एक नारा दिल्यानंतर स्वर्गवासी हरिभाऊजी डिके यांचे सुपुत्र हेमंत पाटील डिके यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी काहीतरी एक गावामधील एक उपक्रम तयार केला. दर सोमवारी आपल्या इथे खल्लार पंचकोशीतील संपूर्ण वृद्धांनी दुखापत काही असल्यानंतर तिथे उपाय होणार आहे. त्याप्रमाणे काही डॉक्युमेंटरी सुद्धा लागणार आहे. या अनुषंगाने त्यांचं योगदान दिल्यासारखं वाटतंय. परंतु एवढं मानावं लागेल की खल्लार नगरीमधील कुठंतरी त्यांचं नाव चर्चेमध्ये सुद्धा येत आहे. या अनुषंगाने काहीतरी आपल्याकडून ऋण होत नाही. या अनुषंगाने आपण काहीतरी ऋण फेडावं. गोडे त्याचप्रमाणे सोनालीताई गोडे ह्या स्वर्गवासी हरिभाऊजी डिके यांच्या सुपुत्री आहे. त्याचप्रमाणे स्वर्गवासी हरिभाऊजी डिके यांचे सुपुत्र हेमंत पाटील डिके यांनी चांगला एक उपक्रम काढून संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील त्यांचं एक कौतुक केलं जात आहे. येणारा काळ बघण्यासारखा राहील, परंतु मानावा लागेल काहीतरी योगदान द्यायला गेलं पाहिजे. या कारणाने संपूर्ण खल्लार पंचक्रोशीतील त्यांची प्रशंसा केली जात आहे. कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नान मराठी, खल्लार. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.